ओबीसीची विद्यार्थ्यांनी आता सावधान होण्याची गरज आहे। तुमच्या शिक्षणाचं होऊच नये अशा प्रकारचा एक शुक्राचार्य पद्धतीने यंत्रणा शासनाची राबवत असताना आपल्याला दिसून येते। शासनाने 28 फेब्रुवारी 2023 रोजी जो जी.आर. काढला आणि त्या जी.आर.नुसार राज्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हानिहाय वसतिगृह सुरू करण्याबाबतचा हा जी.आर. होता। परंतु 2 वर्ष उलटून गेले तरी कोकणामध्ये अशा प्रकारे एकही हॉस्टेल आजही अस्तित्वात आलेलं नाही। एवढी शासन व्यवस्था यंत्रणा उदासीन का असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। यामुळे गोरगरिबांचे विद्यार्थी जे शहरात जाऊन शिक्षण घेऊ पाहतात पण ज्यांची राहण्याची कुठेच व्यवस्था नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी हे हॉस्टेल अतिशय महत्त्वाचे होते। पण खेदानं नमूद करावंसं वाटतं की कोकणात आजही एकही हॉस्टेल सुरू झाले नाही। यामागचे षडयंत्री शासन यंत्रणा हे आपल्याला या ठिकाणी दिसून येते। खरं तर ठाणे जिल्ह्यासाठी हे हॉस्टेल आजही सुरू पूर्णपणे झाल्याचे दिसून येत नाही। 100 मुलींसाठी और 100 मुलांसाठी अशा पद्धतीचे 200 विद्यार्थ्यांचं नुकसान गेल्या 2 वर्षापासून। नमस्कार। राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीनं आज समाज कल्याण विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन कळवा या ठिकाणी आज आपण ओबीसी विद्यार्थ्यांच्या संदर्भात 2 प्रश्न घेऊन या ठिकाणी आपण चर्चा केली आहे। पहिला प्रश्न आपण या शासनासमोर मांडला तो ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करणं, आणि दुसरा आपण प्रश्न मांडला तो क्रांतिज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू करण्यासंदर्भात आपण या ठिकाणी विषय मांडलेला आहे। शासनाच्या यंत्रणेवर आपल्याला असं दिसून येत आहे की ठाणे जिल्ह्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी 100 मुले आणि 100 मुली यांच्यासाठी हॉस्टेल सुरू होणं गरजेचं होतं। परंतु शासनाच्या अनास्थेमुळं आजही दोन्ही हॉस्टेल्स मार्गी लागलेले नसल्यामुळं या ठिकाणी खेदानं हे नमूद करावंसं वाटतं ओबीसी विद्यार्थ्यांचं प्रचंड नुकसान या शासनाच्या माध्यमातून होताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतं। शासनाला त्या ठिकाणी जाब विचारल्यानंतर असं कळालेलं आहे की कल्याण येथे ओबीसी विद्यार्थ्यांसाठी म्हणजे मुलांसाठी त्या ठिकाणी हॉस्टेल सुरू होण्याच्या मार्गावर आहे, आणि ठाण्यातच टिकुमवाडी या ठिकाणी सुद्धा मुलींचं